SRPF गट क्रमांक 2 पुणे या ठिकाणी 7116 प्लस अर्ज आतापर्यंत आले आहे। टोकन नंबर बघू शकता तुम्ही SRPF गट क्रमांक 2 पुणेचा 7116 आले आहे आणि ॲप्लिकेशन नंबर बघू शकता हा सुद्धा 7116 हा ॲप्लिकेशन नंबर आहे। पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल अपडेट मी तुम्हाला देणार आहे आणि टोटल जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 82 प्लस घटकाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। SRPF बॅट्समन, कारागृह चालक, शिपाई या सर्व पदाबद्दल माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण की असे डेली अपडेट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत असतो। बघू शकता विद्यार्थी मित्रांनो SP जळगाव आहे। SP जळगावचा जो अर्ज क्रमांक आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी 1523 हा SP जळगावचा अर्ज क्रमांक आहे आणि त्यानंतर मी तारीख तुम्हाला दाखवून देतो। फॉर्मची बघू शकता 21 नोव्हेंबर 2025 ला हा फॉर्म भरलेला आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी तारीख बघू शकता, त्याचबरोबर बघू शकता या ठिकाणी जो जळगावचा जो आहे अर्ज क्रमांक 1523 आणि याच फॉर्मचा टोकन नंबर सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो। तर बघू शकता SP जळगाव कॉन्स्टेबलचा हा टोकन नंबर आहे। बघू शकता अर्ज क्रमांक जो आहे हा 1523 आहे आणि टोकन नंबर बघू शकता 2138 आहे। म्हणजे आतापर्यंत SP जळगावला जे अर्ज या ठिकाणी आले आहे 2138 अर्ज आतापर्यंत जळगावला या ठिकाणी आले बघू शकता तुम्ही या ठिकाणी। आणि त्याचबरोबर तारीख पाहून घ्या 21 नोव्हेंबर 2025 ला हा फॉर्म भरलेला आहे आणि सर्व जे मी तुम्हाला हा फॉर्म दाखवून राहिलो 21 नोव्हेंबरचेच फॉर्म या ठिकाणी दाखवून राहिलो। बघू शकता तुम्ही 21 नोव्हेंबर त्यानंतरचं जे आहे त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो प्रिझन कॉन्स्टेबल आहे, मुंबई प्रिझनचा आहे हा 21 नोव्हेंबरला हा फॉर्म भरलेला, काल हा फॉर्म भरलेला 21 नोव्हेंबरला। तर बघू शकता तुम्ही मुंबई प्रिझनला जे आतापर्यंत अर्ज आले आहे 23,042 अर्ज आतापर्यंत आले, मी तुम्हाला दाखवून देतो या ठिकाणी बघू शकता तुम्ही मोठ्या अक्षरात। तर मुंबई कारागृहाला जे आतापर्यंत आले 23,042 अर्ज आतापर्यंत आले आणि आतापर्यंत तुम्ही धरून चला की 25,000 प्लस अर्ज क्रॉस झालेले आहे मुंबई कारागृह या ठिकाणी बघू शकता तुम्ही। मुंबई प्रिझनला मुंबई प्रिझन कॉन्स्टेबल जे 23,042 हा अर्ज या ठिकाणी टोकन नंबर आहे। तर आतापर्यंत धरून चला की 25 ते 27,000 प्लस अर्ज आतापर्यंत मुंबई कारागृहाला गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो हा महिला उमेदवारांचा हा फॉर्म आहे आणि महिला उमेदवारांचा जो टोकन नंबर आहे बघू शकता 20 नोव्हेंबरला आपण हा फॉर्म भरला होता। तर टोकन नंबर तुम्ही बघू शकता 8587 एवढा टोकन नंबर आहे आणि आज जर आपण या ठिकाणी विचार केला तर जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो 16 ते 18,000 प्लस अर्ज आतापर्यंत नाशिक कारागृहाला आले। तर हा जो या ठिकाणी फॉर्म आहे तर हा नाशिक कारागृहाचा आहे। तर महिला उमेदवारांचा हा टोकन नंबर आहे। तर नाशिक कारागृहाला तुम्ही धरून चला आतापर्यंत सर्व जे टोटल या ठिकाणी अर्ज आले आहे ते जवळपास 18,000 प्लस अर्ज आतापर्यंत कुठंच निघेले, एक लक्षात ठेवा नाशिक कारागृहाला, ठीक आहे। नाशिक कारागृहाला 18,000 प्लस अर्ज तुम्ही धरून चला आजच्या तारखेमध्ये। तर हा जो फॉर्म आहे हा 20 नोव्हेंबरचा आहे। मुंबई कारागृह आहे तर मुंबई प्रिझनला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मुंबई प्रिझनला मुंबई कारागृहाला आतापर्यंत जे अर्ज आले आहे 23,042 हे अर्ज आले आणि हा जो टोकन नंबर आहे तर हा जे विद्यार्थी मित्रांनो 21 नोव्हेंबरचा हा टोकन नंबर आहे। तर मुंबई कारागृहाला आतापर्यंत 23,042 प्लस अर्ज आतापर्यंत मुंबई कारागृह या ठिकाणी आलेले आहे। बघू शकता तुम्ही या ठिकाणी मुंबई कारागृह। तर आजच्या तारखेला तुम्ही धरून चला की 25 ते 26,000 प्लस अर्ज आतापर्यंत मुंबई कारागृह या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतर SP जळगाव आहे तर SP जळगावला तुम्ही या ठिकाणी बघू शकता SP जळगावचा जो अर्ज क्रमांक आहे 1523 आहे आणि टोकन नंबर बघू शकता तुम्ही SP जळगावचा 2138 हा टोकन नंबर आहे। तर आतापर्यंत 2200 प्लस अर्ज तुम्ही धरून चला आणि तारीख तुम्ही बघू शकता 21 नोव्हेंबरला हा फॉर्म भरलेला आहे SP जळगावचा। बघू शकता तुम्ही या ठिकाणी 21,000 या ठिकाणी 2138 अर्ज या ठिकाणी आलेले आहे 21 नोव्हेंबरला बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्यानंतर बघू शकता तुम्ही SP वाशिम आहे तर SP वाशिमला आतापर्यंत जे अर्ज आले आहे 2104 प्लस अर्ज आतापर्यंत SP वाशिम या ठिकाणी आले बघू शकता तुम्ही। SP वाशिम तर 2104 प्लस तर धरून चला तुम्ही या ठिकाणी 2300 प्लस अर्ज आतापर्यंत SP वाशिम या ठिकाणी आले बघू शकता तुम्ही या ठिकाणी। आणि हा फॉर्म बघू शकता तुम्ही SP जळगावचा आहे, महिला उमेदवारांचा टोकन नंबर आहे 1757 प्लस अर्ज या ठिकाणी आले आहे बघू शकता तुम्ही। पोलीस बॅट्समन आहे तर गोंदिया बॅट्समनचा हा टोकन नंबर बघू शकता 290 हा टोकन नंबर आहे आणि अर्ज क्रमांक बघू शकता 239। तर तारीख बघू शकता 19 नोव्हेंबरला रात्री फॉर्म भरला होता 11च्या दरम्यान, ठीक आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर आतापर्यंत 350 अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला गोंदिया बॅट्समन या ठिकाणी। व्हिडिओची क्वालिटी आणि व्हिडिओचा कंटेंट जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब करून ठेवा, कारण की असे डेली अपडेट आपण देत असतो। आणि ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर माझा इंस्टाग्राम आयडी गोपाल वानखडे 120, तर गोपाल वानखडे 120 या इंस्टाग्रामच्या आयडीवर तुमचा फॉर्मचा फोटो पाठवा। सर्व काही माहिती आहे हे सर्व ब्लर या ठिकाणी केली जाणार आहे जेणेकरून इतर विद्यार्थ्यांपर्यंत ती माहिती या ठिकाणी पोहोचली पाहिजे। आणि जे पण विद्यार्थी आपल्याला इंस्टाग्रामवर फोटो पाठवणार आहे फॉर्मचे तर त्यांना आपण येणाऱ्या दिवसामध्ये भरपूर काही सपोर्ट करणार आहे, भरपूर काही नोट्स आपण पाठवणार आहे, भरपूर काही जाहिरात नवीन जाहिरात आपण त्यांना
पाठवणार आहे। तर जेणेकरून जे विद्यार्थी मित्रांनो इतर विद्यार्थ्यांपर्यंत हे माहिती पोहोचली पाहिजे, तर ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर माझ्या इंस्टाग्रामच्या आयडीवर गोपाल वानखेडे 120 तर यावर तुमच्या फॉर्मचा फोटो पाठवा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचणार आहे। यवतमाळ बॅट्समन आहे, यवतमाळ बॅट्समनला 201 प्लस अर्धा आतापर्यंत आलेले आहे। त्याचबरोबर वाशिम बॅट्समन आहे 199 प्लस अर्धा आतापर्यंत वाशिम बॅट्समनला आलेले आहे। तर सर्वात कमी अर्धा ह्या दोन घटकामध्ये आलेले आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी 200 पर्यंत अर्धा या ठिकाणी आले। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 7 दौंड आहे 700 400 7400 प्लस अर्धा आतापर्यंत आलेला आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी SP धुळे 2044 प्लस अर्धा आतापर्यंत आले आहे। संभाजीनगर बॅट्समन आहे 290 प्लस अर्धा आतापर्यंत आलेले आहे। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे 7,700 प्लस अर्धा आतापर्यंत आलेले आहे। त्याचबरोबर मुंबई कारागृह 25 ते 26,000 प्लस अर्धा धरून चला। त्यानंतर SP कोल्हापूर आहे 1830 प्लस अर्धा आतापर्यंत SP कोल्हापूरला आलेले आहे। त्याचबरोबर ठाणे शहर आहे, ठाणे शहरला 4000 प्लस अर्धा आतापर्यंत ठाणे शहर या ठिकाणी आलेले आहे। त्याचबरोबर नाशिक कारागृह आहे तर 18,000 प्लस अर्धा आतापर्यंत नाशिक कारागृह या ठिकाणी आले, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्याचबरोबर पालघर चालक आहे 790 प्लस अर्धा आतापर्यंत पालघर चालक या ठिकाणी आलेले आहे। त्यानंतर पुणे शहर आहे, पुणे शहरला आतापर्यंत 18,000 प्लस अर्धा आतापर्यंत पुणे शहर या ठिकाणी आले, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्यानंतर SP बुलढाणा चालक आहे 1090 प्लस अर्धा आतापर्यंत SP बुलढाणा चालकला आलेले आहे। SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे तर 18,500 प्लस अर्धा आतापर्यंत आलेले। त्याचबरोबर SP पिंपरी चिंचवड आहे 1800 प्लस अर्धा आतापर्यंत आले। त्याचबरोबर SP मीरा भाईंदर आहे तर 4000 प्लस अर्धा आतापर्यंत SP मीरा भाईंदरला आलेले आहे। त्यानंतर ठाणे सिटी आहे 3600 प्लस अर्धा आतापर्यंत ठाणे सिटीला आलेले आहे। त्याचबरोबर SP भंडारा आहे तर 1300 प्लस अर्धा आतापर्यंत SP भंडारा या ठिकाणी आले आहे। त्यानंतर SRPF कोल्हापूर आहे 2500 प्लस अर्धा आतापर्यंत SRPF कोल्हापूरला आलेले आहे। त्यानंतर मुंबई बॅट्समन आहे तर 710 प्लस अर्धा आतापर्यंत मुंबई बॅट्समन या ठिकाणी आलेले आहे। त्यानंतर पुणे बॅट्समन आहे तर जवळपास 700 अर्धा या ठिकाणी आलेले आहे। त्याचबरोबर गोंदिया बॅट्समनला 330 प्लस अर्धा आतापर्यंत आले। त्याचबरोबर परभणी चालक आहे 1000 प्लस अर्धा आतापर्यंत आले आहे। त्यानंतर नवी मुंबई आहे तर 2000 प्लस अर्धा आतापर्यंत आले। त्याचबरोबर SRPF धुळे आहे 4 ते 5000 प्लस अर्धा तुम्ही या ठिकाणी धरून चला। त्यानंतर सिंधुदुर्ग चालक आहे 1200 प्लस अर्धा आतापर्यंत आले। त्याचबरोबर पालघर जिल्हा पोलीस आहे तर 1400 प्लस अर्धा आतापर्यंत आलेले आहे। वर्धा कॉन्स्टेबलला आतापर्यंत 1400 प्लस अर्धा आतापर्यंत वर्धा कॉन्स्टेबलला आलेले आहे। त्याचबरोबर अकोला बघू शकता 2900 प्लस अर्धा अकोल्याला आलेले। त्याचबरोबर संभाजीनगर ग्रामीणला 3030 प्लस अर्धा आतापर्यंत आले। त्याचबरोबर CP मुंबई आहे 34000 ते 35000 प्लस अर्धा तुम्ही या ठिकाणी धरून चला। आणि नाशिक कारागृहाला 17 ते 18000 प्लस अर्धा आतापर्यंत आले। त्याचबरोबर नागपूर सिटी आहे 10000 प्लस अर्धा आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता मुंबई लोहमार्ग आहे तर 11000 प्लस अर्धा आतापर्यंत आलेले। त्याचबरोबर अमरावती ग्रामीण आहे तर 5000 प्लस अर्धा आतापर्यंत अमरावती ग्रामीणला आले। त्याचबरोबर SRPF गडचिरोली आहे 2300 प्लस अर्धा आतापर्यंत आलेले आहे। त्याचबरोबर नाशिक कारागृह आहे तर नाशिक ग्रामीणला 5000 प्लस अर्धा आतापर्यंत आले आहे। त्याचबरोबर SP रत्नागिरी आहे 720 प्लस अर्धा आतापर्यंत आलेले आहे। त्याचबरोबर CP मुंबई आहे 36000 प्लस अर्धा आतापर्यंत आले आहे। SP चंद्रपूर आहे 3500 प्लस अर्धा आतापर्यंत आले। त्याचबरोबर नाशिक कारागृहाला 16 ते 18000 प्लस अर्धा धरून चला। आणि SP बुलढाण्याला आतापर्यंत 1500 प्लस अर्धा आतापर्यंत आले। त्याचबरोबर नांदेडला जर आपण पाहिलं 2267 अर्धा आले आहे। SP वाशिम चालकला 1227 अर्धा आलेले आहे। त्याचबरोबर SP हिंगोली आहे 2300 प्लस अर्धा आतापर्यंत आलेले आहे। नागपूर कारागृहाला 21280 प्लस अर्धा आतापर्यंत आले। आणि SRPF गोंदिया आहे 15 बिर्शी कॅम्प गोंदिया 7100 ते 7300 प्लस अर्धा तुम्ही या ठिकाणी धरून चला। त्याचबरोबर मीरा भाईंदर चालकला आतापर्यंत 1700 ते 1800 प्लस अर्धा आले आहे। त्याचबरोबर संभाजीनगर रेल्वेला आतापर्यंत 700 ते 800 प्लस अर्धा आतापर्यंत आले आहे। त्याचबरोबर संभाजीनगर ग्रामीण आहे 2400 प्लस अर्धा आतापर्यंत आले। त्याचबरोबर मुंबई कारागृह आहे 25 ते 27000 प्लस अर्धा तुम्ही धरून चला आजच्या तारखेला। SRPF गट क्रमांक 1 पुणे आहे जवळपास 4 ते 5000 प्लस अर्धा आतापर्यंत आले। त्याचबरोबर SRPF कुसळगाव आहे 4210 प्लस अर्धा आतापर्यंत आले। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे 16000 प्लस अर्धा आतापर्यंत आले। 16 ते 18000 प्लस अर्धा तुम्ही धरून चला। आणि SP वर्धा आहे तर 1200 प्लस अर्धा आतापर्यंत SP वर्धाला गेले। त्याचबरोबर पुणे कारागृह आहे 21000 प्लस अर्धा आतापर्यंत पुणे कारागृहाला आले। SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे तर 7400 प्लस अर्धा आतापर्यंत आले। त्याचबरोबर पुणे सिटी चालक आहे 1860 प्लस अर्धा आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर CP मुंबई रेल्वे आहे 2300 प्लस अर्धा आतापर्यंत आलेले। त्याचबरोबर SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे 7900 प्लस अर्धा आतापर्यंत आलेले आहे।
त्यानंतर बघू शकता तुम्ही सोलापूर बॅट्समन आहे 290 प्लस अर्धा आतापर्यंत आलेले आहे। त्याचबरोबर अकोला जिल्हा आहे, अकोला जिल्ह्याला आतापर्यंत 2800 प्लस अर्धा आतापर्यंत आलेले आहे। त्याचबरोबर धाराशिव चालकला आतापर्यंत 1780 प्लस अर्धा आतापर्यंत आले। त्याचबरोबर पिंपरी चिंचवड आहे, SP पिंपरी चिंचवडला जवळपास 3 ते 4000 प्लस अर्धा धरून चला। SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया 7500 पर्यंत अर्धा या ठिकाणी गेलेले आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी। त्याचबरोबर नागपूर कारागृह 21 ते 22000 प्लस अर्धा नागपूर कारागृहला या ठिकाणी गेलेले आहे। तर आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, डेली अपडेट आपण असेच देत राहणार आहे। आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।